तर हे बघा अशी मस्त आपली छान वेज क्रिस्पी तयार आहे। तर ही कशी बनवायची आहे हे आपण आज बघणार आहोत। तर आज मी घेऊन आले वेज क्रिस्पीची रेसिपी। तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग आणि मस्त आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ही कशी करायची याची कृती आता बघूयात। हे मी बेबी कॉर्न घेतलेला आहे, मशरूम घेतले, गाजर घेतलेला आहे, फरसबी घेतली। ओके, तर ह्या भाज्या व्यवस्थित मी कट करून घेतलेल्या आहेत। अजून तुमच्याकडे जर कुठल्या भाज्या असतील आणि तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये ऍड करायच्या असतील तर तुम्ही नक्की ऍड करू शकता। आता आपण कृती काय काय करणार आहोत ते बघून घेऊ। तर एक मी मॅरिनेशन बनवणार आहे, त्याच्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालते, 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतलंय मी आणि अर्धा कप मैदा घालते। तर मी इथे अर्धा कप। आता यामध्ये मीठ घालायचंय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना, तर आता यामध्ये मी काळी मिरी पावडर घालते। तर आता हे ना हे असंच मिक्स करून घ्यायचंय ड्राय आपल्याला। आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालते आणि ह्याच्या ना छान स्लरी बनवून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करत राहायचं, लम्स नाही होऊ द्यायचे। जसं लागेल तसं पाणी ऍड करायचंय आणि मिक्स करत राहायचं। तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते कशी आपल्याला हवी, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल याचा। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। एकदम पातळ नाही करायचं, एकदम पातळ केलात ना तर मग ते भाज्यांना कोट नाही होणार व्यवस्थित, त्याच्यासाठी हे असं करून घ्यायचं। तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये फूड कलर सुद्धा घालू शकता, रेड कलरचा, पण मी घालणार नाहीये, मी नॉर्मलच करते। तर आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत। तर मी आज सगळ्या भाज्या ऍड करते। आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हे बघा असं कोट झालं पाहिजे सगळं व्यवस्थित। तर आता हे सगळं व्यवस्थित छान ह्याला कोट झालेलं आहे। आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचंय। आता मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालंय। एक छोटंसं स्लरी टाकून बघते मी, ते होते अजून थोडंसं गरम होऊ देत, मग यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या। आता यामध्ये मी ना भाजी घालून घेते। आता यामध्ये मी भाज्या घालते। भाज्या घालताना सिंगल सिंगल भाज्या ऍड करायच्या आहेत। अशा सगळ्या भाज्या आपल्याला थोडं थोडं करून ऍड करायच्या आहेत आणि हे छान फ्राय करून घ्यायचंय। थोडंसं बारीक गॅस करायचा, जोपर्यंत भाज्या थोड्या शिजत नाहीयेत आतून आणि त्या व्यवस्थित फ्राय पण होत नाहीये तोपर्यंत आपण हे असं छान फ्राय करून घेऊ। तर हे बघा असं आता हे व्यवस्थित फ्राय करत राहायचं। अजून मी ह्याला ना पलटी नाही करून घेतलेलं, अजिबात हलवलेलं नाहीये। आता हे व्यवस्थित असं थोडं मीडियम गॅसवरती आपल्याला फ्राय करायचंय। तर हे बघा असं फ्राय करून घ्यायचंय। आता हे एकदा टर्न करून घेते मी आणि परत फ्राय करून घेते व्यवस्थित। अशा सगळ्या भाज्या आपल्याला फ्राय करून काढून घ्यायच्या आहेत।
तर मी त्या रेडी करून घेते। तर आता मी ना हे बघा एक फ्राय करून असे काढून घेते। आता सगळ्या भाज्या आपल्याला अशा फ्राय करून काढून घ्यायच्या आहेत। तर आता ना आपल्या ते सगळ्या भाज्या फ्राय करून झालेल्या आहेत। तर मी आता इकडे एक भांडं गरम करत ठेवलंय, त्यामध्ये आपण आता ग्रेव्ही बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे तेल टाकून घेते। आता यामध्ये ना आपल्याला मी बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून लसूण आणि आलं सुद्धा घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 2 छोट्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, तर हे आपल्याला घालायचं आणि हे छान सॉटे करून घ्यायचं आपल्याला। गॅस फास्टच ठेवायचा आणि हे असं सॉटे करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला। आता असं ना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आपल्याला। जास्त गोल्डन ब्राऊन वगैरे असं काहीही करायचं नाही, थोडंसं सॉटे करून घ्यायचं आणि गॅस फास्टच ठेवायचा। आता हे आपलं सॉटे करून झालेलं आहे। तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। तर यामध्ये मी पाणी घालते आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर यामध्ये आपल्याला सॉसेस ऍड करायचे। आता टाकते शेजवान सॉस, यामध्ये मी टाकते चिली सॉस आणि थोडा सोया सॉस घालायचा आपल्याला। लाईट सोया सॉस घालू शकता किंवा डार्क सोया सॉस पण। ओके, मी लाईट सोया सॉस थोडासा टाकते आणि आता ह्याच्यात आपल्याला टोमॅटो केचप घालते। तर यामध्ये मी टोमॅटो केचप घालते, थोडा कोरिअँडर स्टिम्स घालते आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान। हे बघा आता हे किती छान होतं। हे जरा बॉईल होऊ द्यायचं आपल्याला। त्याच्यामध्ये मी आता मीठ आणि थोडंसं नावाला साखर घालते। यामध्ये मी आता थोडं मीठ घालते आणि यामध्ये आता मी थोडीशी साखर घालते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये मी थोडंसं अजून पाणी मिक्स करते, छान स्टर करून घ्यायचं। आता हे छान बॉईल झालं। यामध्ये मी थोडीशी स्लरी टाकते। स्लरी म्हणजे जे आपण कॉर्नफ्लॉवरचं आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्याच एक स्लरी बनवायची, ती मिक्स करून घ्यायची थोडंसं थिकनेससाठी आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता यामध्ये आहे ना आपल्याला व्हेजिटेबल्स जे आपण फ्राय करून घेतले होते ते ऍड करायचे। तर मी आता ते ऍड करते आणि हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता किती छान मिक्स होतंय। आणि आता गॅस बंद करायचा आपल्याला। आता यामध्ये मी गार्निशिंगसाठी थोडीशी कांद्याची पात आणि कोथिंबीर मिक्स करून ठेवली, ती ऍड करते। तर आता मी ह्याच्यावर गार्निशिंग करते। आपली मस्त गरमागरम अशी क्रिस्पी व्हेज तयार आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।